118 कोटी रुपयांना एक पेंटिंग विकलं गेलंय. कॅन यू इमॅजिन? विचार करू शकतो आपण. 118 कोटी. जगामध्ये पेंटिंग्सच्या झालेल्या आतापर्यंतच्या बोलीमध्ये सर्वात उच्चांक तोडून म्हणजे सर्वात जास्त बोली ज्याची लागली गेली एका ऑक्शनमध्ये. न्यूयॉर्कमध्ये हा ऑक्शन झाला आणि या ऑक्शनमध्ये भारतीय चित्रकाराचं एक पेंटिंग तब्बल 118 कोटींना विकलं गेलं. ग्रामयात्रा नावाचं एक पेंटिंग भारतातले आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले दिवंगत चित्रकार M.F. हुसेन यांनी केलं होतं. त्यांनी केलेलं हे जे पेंटिंग होतं हे ग्रामयात्रा पेंटिंग, याच्यामध्ये पेंटिंगची एक सिरीज दाखवण्यात आलेली आहे. या सिरीज मध्ये त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये केलेला जो काही आविष्कार होता तो जगाला एवढा आवडला की त्यांच्या मृत्यूनंतर या पेंटिंगचा जेव्हा लिलाव झाला तो न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लिलावामध्ये हे पेंटिंग तब्बल 118 कोटींना विकलं गेलं. 2 मिनिटांसाठी आपण या गोष्टीचा विचार आणि ही रील का बनवली किंवा हा व्हिडिओ का बनवला याच्यावर विचार करूया. बऱ्याचदा असं बोललं जातं की कलेत काय राहिलंय, कलाकार काय होतोयस तू, कोण विचारतंय कलेला, काय व्हॅल्यू आहे कलेला, कलाकार बनून काय करणार आहेस, किती कमावणार आहेस, असे जेव्हा प्रश्न आपल्या भोवती उपस्थित केले जातात आणि बऱ्याचदा फोटोग्राफर्सकडे किंवा कुठल्याही कलाकाराकडे बघत असतानाची जी एक पोल्युटेड दृष्टी आपल्याला दिसते त्याच्यावरती ही सणसणी चपरा काय असं मला वाटतं. 118 कोटींना जेव्हा एखादं पेंटिंग विकलं जातंय तेव्हा डेफिनेटली कलेला तर महत्व आहेच आणि कलाकाराच्या कलाकारीला पण प्रचंड महत्व आहे. या गोष्टी या ठिकाणी सिद्ध होताना आपल्याला दिसतात. अतिशय गरीब परिस्थितीतून लहानाचा मोठा झालेला, पंढरपुरामध्ये जन्मलेला, अपार कष्ट मुंबईत येऊन घेतलेला M.F. हुसेन हा आज जागतिक कीर्तीचा चित्रकार आहेच, पण आज सगळ्यात जास्त किमतीला पेंटिंग विकलं गेलेला चित्रकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या नावावरती हे पण एक रेकॉर्ड आज निर्माण झालेलं आहे. मला असं वाटतं की सगळ्या आर्ट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकानं चित्रकार, कला, फोटोग्राफी हा ओव्हरऑल कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन आता तरी बदलला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा.